महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहर व परिसरात खाजगी सावकारीचा धंदा तेजीत, 10 ते 15% व्याज भरून कर्जदार मात्र मानसिक दबावाखाली। श्रीवर्धन शहर व परिसरात खाजगी सावकारीचा धंदा तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे। आर्थिक अडचणीत सापडलेले अनेक नागरिक 10 ते 15% व्याजदराने खाजगी सावकाराकडून कर्ज घेत असल्यामुळे खाजगी सावकारी करणारे तेजीमध्ये आहेत। कर्जदार मात्र व्याज भरून प्रचंड मेटाकुटीला आलेले आहेत। आज खाजगी सावकारीमुळे अनेकांच्या जमिनी देखील या सावकारांनी बळकावलेल्या आहेत। खाजगी सावकारी करणारे पैशांच्या वसुलीसाठी कोणत्याही थराला गेलेले पाहायला मिळतात। अनेक वेळा या अशा प्रकारांमुळे सावकार व कर्ज घेणारा यांच्यामध्ये अनेक वाद देखील होतात। वाद झाल्यानंतर अनेक वेळा प्रकरणे श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडे देखील येतात, परंतु व्याजी पैसे देणारा सावकार आणि घेणारा कर्जदार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे लेखी व्यवहार झालेला नसल्यामुळे तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांना देखील अडचण निर्माण होत आहे। अनेक सावकार व्याजाचे पैशांमुळे रकमेपेक्षा 3 ते 4 पटीने घेऊन सुद्धा मूळ रक्कम बाकी असल्याचे कर्जदाराला सांगत असतात, तर अनेक खाजगी सावकार अनेक वेळा कर्जाची रक्कम वाढवून देखील सांगत असतात। मात्र नागरिक खाजगी सावकारांकडे का जातात हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। शासनाच्या अनेक योजना असून त्या योजनांमधून विविध राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज उपलब्ध होत असते, परंतु बँकेकडून विविध कागदपत्रांची होणारी प्रचंड मागणी यामुळे कर्ज घेणाऱ्याला मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते आणि या व्यतिरिक्त NBFC तत्वावरील अनेक फायनान्स कंपन्या देखील आजकाल उपलब्ध आहेत, ज्या अत्यंत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज उपलब्ध करून देतात। त्याचप्रमाणे त्यांचा व्याजदर देखील परवडण्यासारखा असतो। श्रीवर्धन शहर व परिसरात सुरू असलेल्या या खाजगी सावकारी धंद्यांवरती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडेही काही कर्जदार या व्यक्तींकडून तक्रार करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे, परंतु खूप मोठ्या व्याजदराने घेतलेल्या खाजगी सावकाराकडील कर्जामुळे श्रीवर्धन शहराजवळ असलेल्या एक गावामध्ये एका विवाहित तरुणाने आत्महत्या करण्याची घटना देखील घडली होती। खाजगी सावकार संपुष्टात आणण्यासाठी शासनाकडून देखील प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन।